चाफळच्या मठामध्ये रोजच्या उपासनेतलं समर्थांचं कीर्तन झालं. उपासनेमध्ये रोज जशी नियमित पूजा आहे, रोज जसा नियमित नैवेद्य आहे, रोज ज्याप्रमाणे सद्ग्रंथांचं पठण आहे, त्याचप्रमाणे समर्थ संप्रदायामध्ये मंडळी रोजचं कीर्तन संध्याकाळच्या वेळेला रामरायाच्या पुढे सांगितलंय. कीर्तने संतोषे परमात्मा. भगवंताला कीर्तनाने आनंद होतो म्हणून त्याच्या गुणगायनाची सेवा रोज रामरायापुढे करणं अशी समर्थांची उपासना होती. चाफळच्या मठामध्ये समर्थांनी कीर्तन केलंय आणि समर्थांचं गोड कीर्तन त्या दिवशी कीर्तनामध्ये समर्थांनी मंडळी महाराज नाना तीर्थक्षेत्रांचे महिमे वर्णन केले. त्यामध्ये काशी, प्रयाग, हरिद्वार या तीर्थांचं महिमान काय, या ठिकाणी असलेल्या गंगेचं महिमान काय, यमुनेचं महिमान काय, वगैरे 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 समर्थांनी आपल्या ओघवती भाषेत सांगितलं. आणि असं ते काशी क्षेत्राचं, तीर्थक्षेत्रांचं महिमान ऐकल्यानंतर जे कीर्तन ऐकायला बसलेले होते मंडळी, त्या श्रोत्यांमध्ये अनेक प्रकारचे श्रोते असतात. प्रत्येकजण त्या कीर्तनातनं स्वतःच्या आवडीप्रमाणे, स्वतःच्या निवडीप्रमाणे, अगदी आमच्या नागपुरी भाषेत बोलायचं झालं तर स्वतःच्या मतलबाप्रमाणे वेगवेगळं काय काय काढून घेत असतात. बसलेल्या त्या श्रोत्यांमध्ये सगळेच काही अध्यात्माचे इच्छुक असलेले किंवा अध्यात्मशास्त्राचा आपल्याला लाभ व्हावा असे नव्हते. मग आमच्यासारखेही काही होते. म्हणाल बुवा तुमच्यासारखे म्हणजे कसे? मग आमच्यासारखे म्हणजे आपल्या फायद्याचं तेवढं त्यातलं नेमकं घेणारे आणि तेच फक्त धरून ठेवणारे. कीर्तन संपलं आणि शिष्याने गराडा घातला समर्थांच्या भोवती. समर्थांना सांगतायत, महाराज अहो काशी वास महतीला, काशी वास महतीला, ऐकुनिया सद्विचार मनी सुचला. महाराज त्या गंगेचं, त्या काशीचं, त्या प्रयागराजाचं महात्म्य ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आपण काशीला जावंच, प्रयागला जावंच, तीर्थयात्रा करावीच. समर्थ म्हणाले, नशीब माझं. नाही, कीर्तन ऐकल्यानंतर तसं करावंसं वाटणं श्रोत्यांना मंडळी हे कीर्तनकाराचं नशीबच आहे. पुंडली जाऊया म्हणाले. आणि त्याप्रमाणे महाराज प्रस्थान ठरवलं, प्रस्थानाचा मुहूर्त ठरवला आणि मुहूर्त ठरवला 4 दिवसानंतरचा. आणि त्याप्रमाणे तयारी. आता सगळे रामदासीच रामदासी. अत्यंत कमी अल्प गरजा असलेले, भिक्षेवर मंडळी ज्यांचा सगळा परमार्थ चाललेला आहे अशी असलेली मंडळी काय तयारी करायची होती. पण तरीसुद्धा सांगतो तयाऱ्या केल्या. प्रत्येकाने आपल्या छाट्या, कफन्या, घोंगड्या, काठ्या, संधेचं साहित्य हे सगळं व्यवस्थित जमवून घेतले आणि गाठोडी बांधून ठेवली. आणि चाफळच्या मठामध्ये प्रत्येकाची अशी एका रांगेत मठाच्या भिंतीला टेकून गाठोडी ठेवलेली. आता उद्या निघायचं, तो आजचा दिवस उजाडला. आणि आजच्या दिवशी सज्जनगडाच्या पायथ्याशी जे परळ नावाचं गाव आहे, परळी नावाचं मंडळी, त्या गावामधला एक 16-17 वर्षाचा तरुण समर्थांनी नुकताच त्याला अनुग्रह दिलेला होता काही दिवसापूर्वी. त्याला समर्थांची आठवण आली आणि म्हणून तो समर्थांच्या दर्शनाला आला. कोण होता हा? मधुकर नामे होता, होता मधुकर नामे होता, मधुकर नामे सद्गुरूचा शिष्य एक अनुरागी हा मधुकर नामे हो, मधुकर नामे सद्गुरु चरण कमलीचा, सद्गुरु चरण कमलीचा सेवी
मकरंद सर्वदा सुख भोगी सेवी मकरंद सर्वदा सुख भोगी आजी होता होता करनामे होता होता मधुकर नामे मधुकर नामे होता सद्गुरूचा शिष्य एक अनुरागी सद्गुरुपदीचा मकरंद सेवी सर्वदा सुखभोगी मधुकर नावाचा समर्थांचा मधुकर या शब्दाचा अर्थ भुंगा आणि तुम्हाला सांगतो मधुकर या शब्दाचा अर्थ भुंगा हा मधुकर नावाचा समर्थांचा शिष्य खरोखरीच समर्थ चरण कमळाचा भृंगच होता समर्थांच्या पायांवर चरणांवर नितांत विश्वास बोलण्यावर नितांत विश्वास आणि त्याच्यामुळे समर्थांच्या उपदेशाप्रमाणे स्वतःचं जीवन घालवू पाहणारा हा मकरंद मोठ्या आनंदात होता समर्थांची आठवण आली म्हणून दर्शनाला आला दर्शन घेतले समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज की जय आणि सगळ्यांची गाठोडी बांधून ठेवलेली पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं कुठंतरी प्रस्थान दिसतंय म्हणून त्यांनी विचारलं महाराज आपण कुठं यात्रेला निघाला आहात का समर्थ म्हणाले हो मधुकरा या सगळ्या शिष्यांच्या इच्छेप्रमाणे यांना प्रयागराज काशी वगैरे गंगा तटाकी तीर्थयात्रा करून यायचे म्हणून या सगळ्यांना घेऊन चाललोय असं मग महाराज मी आलो तर चालेल का असं विचारल्याबरोबर समर्थांना आनंद झाला आणि समर्थ एकच वाक्य बोलले ते म्हणाले मधुकरा तू जर आलास न तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल पुंडली याला म्हणतात महाराज काय अंगीकार असा अंगीकार आमचा कोणीच करत नाही आम्हाला एकानं अगदी घरच्या सौभाग्यवतीनं सुद्धा असं म्हटलं नाही तुम्ही घरात असलात की आम्हाला फार आनंद होतो पुंडली तू आलास तर मला फार आनंद होईल म्हणाले असं येतो घरी निरोप पाठवला आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळेजण निघाले महाराज रामा 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 रघुनंदना रामा 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 रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 कुलभूषणा रामा 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 रघुनंदना हो रामा 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 रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 विमल मते वो रामा 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 जानकी पते रामा 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 जानकी पते रामा 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 दीन वत्सला वत्सला रामा 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 दीन वत्सला रामदास म्हणे अगम्य लीला रामदास म्हणे अगम्य लीला रामा 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 रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 रघुनंदना हो रामा 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 कुलभूषण आले काशीला तुम्ही म्हणाल 1 मिनिटाचं सुद्धा पद म्हटलं नाही ते 1 मिनिटात काशीला आले मग तसं जर समजा ते काशीला लवकर आले नाही तर 70 मिनिटात कीर्तन संपेल का पुंडली काशीला येऊन पोहोचले महाराज दुर्गा नावाचा घाट होता त्या घाटावर एक प्रशस्त सुंदर धर्मशाळा होती त्या धर्मशाळेमध्ये बहुतेक समर्थ आले की उतरत असत तेव्हा त्या धर्मशाळेमध्ये उतरण्याची व्यवस्था आहे
त्या ठिकाणी सगळ्या शिष्यांनी आपापलं साहित्य ठेवलंय आणि सगळेजण स्नानाला गंगेवर आले. आणि समर्थ स्नानाला गंगेवर आले हे काशी निवासी लोकांनी पाहिलं. आणि केवळ त्यांना स्नानाला आलेलं पाहून मंडळी तेवढ्यानं सगळ्या काशीनगरात वार्ता पसरली. समर्थ सद्गुरू रामदास स्वामी आले, रामदास स्वामी आले, रामदास स्वामी आले. याला म्हणतात कीर्ती. की न सांगता जी पसरते ती कीर्ती, आणि जाहिरातीतून जी पसरते तिला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. पुंडलिक. नुसतं लोकांनी समर्थांना स्नानाला आलेलं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर भरा माणसं जमायला लागली. सज्जन मेळा क्षणात जमला, सज्जन मेळा क्षणात जमला, सज्जन मेळा क्षणात जमला. भक्तवृंद ही धावून आला, भक्तवृंद ही धावून आला. मोदे सकलही परिसर नटला, मोदे सकलही परिसर नटला. भाग्य उदेले, भाग्य उदेले. श्री समर्थ सद्गुरु आले, श्री समर्थ सद्गुरु सगळ्यांना भाग्योदय झाल्यासारखं वाटायला लागलं. अनेक माणसं समर्थांच्या दर्शनाला, उपासनेला, कीर्तनाला, माध्यान्नाच्या प्रसादाला अनेक माणसं. आणि काशीमध्ये मुक्काम ठेवल्यानंतर मंडळी उपासनेला दृढ चालवावे, आणि भूदेव संतासी सदा लवावे. या उक्तीप्रमाणे अगदी पहाटेच्या भूपाळी काकड्यापासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत अगदी नियमित व्यवस्थित उपासना चालली आहे. समर्थांनी सगळ्या शिष्यांना उपासनेच्या सेवा वाटून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे चोख प्रत्येकानं स्वतःची सेवा बजावली पाहिजे याच्याकडे समर्थांचं बारकाईनं लक्ष आहे. नुसतं एवढंच नव्हतं तर दिलेली जी सेवा आहे मंडळी त्या एका सेवेमध्ये त्याची नवीन भाषेत बोलायचं झालं तर मोनोपली होऊ नये, म्हणजे एकाधिकार होऊ नये. आणि सगळी कामं, सगळ्या सेवा सगळ्या शिष्यांना करता याव्या या उद्देशानं समर्थ महाराज एक 4-8 दिवस गेले. म्हणजे शिष्यांकडे असलेल्या सेवांमध्ये बदल करीत असत. ज्यांच्याकडे भिक्षेची सेवा आहे ते पूजेच्या सेवेत घालायचे, पूजेची सेवा आहे ते स्वयंपाकाच्या सेवेत घालायचे, स्वयंपाकाची सेवा जी आहेत ते बैठकीच्या सेवेत घालायचे, बैठकीच्या सेवेत जे आहेत ते वाढायच्या सेवेत. अशा तऱ्हेनं तो कामांमध्ये बदल करीत राहायचा. ते येऊन 8 दिवस झाले. आणि एके दिवशी हा मधुकर सकाळची रामरायाची पूजा झाल्यानंतर समर्थांच्या खोलीमध्ये आला आणि नमस्कार केलाय. समर्थ म्हणाले, मधुकरा तू कोणत्या रे सेवेत आहेस? मधुकरांनी सांगितलं, महाराज आपणच नाही का मला पूजेच्या सेवेत घातलं? बर मधुकरा आता उद्यापासनं तुमच्या सेवेत बदल. तो कोणता? उद्यापासनं तुम्ही पूजेची सेवा थांबवा आणि भिक्षेच्या सेवेत जायचं. भिक्षा मागायला जायचं. भिक्षा मागायला जाणारे शिष्य वेगळे, पूजा करणारे शिष्य वेगळे, स्वयंपाक करणारे शिष्य वेगळे. उद्यापासून तुम्ही भिक्षा. जशी आपली आज्ञा. चालू महाराज. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अगदी दिवसाचा पहिला प्रहर सुरू झाला. तो प्रहर अर्धा व्हायच्या आत, म्हणजे 6 ते 9 हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. तो अर्धा व्हायच्या आत म्हणजे 7:30च्या आत या मधुकरानं स्वतःचं स्नान, संध्या, अन्निक सगळं आवरलं. आणि काखेमध्ये झोळी आहे, पायात खडाव आहे, हातामध्ये कुबडी आहे, उजव्या हातात स्मरणी आहे. आणि अशा पद्धतीनं भिक्षेची तयारी करून समर्थांना वंदन केले, रामरायाला वंदन केले आणि निघाले भिक्षेला, भिक्षा फेरीला. रघुवीर समर्थ
माध्यान्ह समय होईपर्यंत भिक्षा मागावी आणि सूर्य मस्तकावर यायला लागला म्हणजे भिक्षा थांबवावी, परत मुक्कामावर यावं, भिक्षेनं भरून आणलेल्या झोळ्या रामरायापुढे ठेवाव्या, नमस्कार करावा आणि त्यानंतर माध्यान्नारती आणि त्या सगळ्यांना भोजन प्रसाद असा असलेला रोजचा क्रम होता. यालाही 8 दिवस गेले आणि 9व्या दिवशी हा मधुकर भिक्षा मागता 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 मंडळी जमीनदारांची, उमरावांची, शास्त्री पंडितांची अशी घरं ज्या भागामध्ये होती, असे मोठाले वाडे, अशा मोठाल्या घड्या ज्या ठिकाणी होत्या त्या भागातून फिरत होता. तेव्हा माध्यान्ह समय झालेला पाहिला आणि मनाशी विचार केला, आता हे एक शेवटचं घर करावं आणि शेवटचं घर करून परत फिरावं. आणि म्हणून त्या घरापुढे उभा राहिला, दिंडी दरवाजाशी उभा राहिला. समर्थांचे नियम, मनाच्या श्लोकातला एक श्लोक म्हणायचा, ते ठरलेले श्लोक आहेत. हो, ते काही ठराविक श्लोक, भिक्षेला काही ठराविकच श्लोक म्हणायचे, सगळे श्लोक भिक्षेत म्हणता येत नाही. नाही तर भिक्षेला जायचं, एखाद्या घरापुढे उभं राहायचं आणि मनाच्या श्लोकातला श्लोक म्हणायचा. म्हणून श्लोक म्हटला, मरे एक त्याचा दुजा शोक वा. हा मनाच्या श्लोकातला श्लोक आहे खरा, पण लोकांच्या दारापुढे उभं राहून म्हणायचा नाही आहे. हा जर श्लोक म्हटला तर त्या घरातला यजमान याला भिक्षा घालील का, यानं जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे शोक करायची पाळी कोणावर आणील? पुंडली. काही ठराविक श्लोक आहेत, तेवढेच फक्त म्हटले पाहिजे. उभा राहिला आणि खणखणीत आवाजात श्लोक म्हटला, समर्थाची सेवका वक्र पाहे आणि असा सर्व भू मंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. खणखणीत असा श्लोक म्हटला आणि गजर केला, रघुवीर समर्थ. त्या समर्थ मधल्या शेवटच्या व्यंजनाचा थ मधला आकार तो वातावरणात विरून जायच्या आत, त्या स्वरात आतून खणखणीत आवाजात त्याला बोलणं ऐकायला आलं. उदयी कमरशील जेव्हा, अरे जा, उदयी कमरशील जेव्हा वाचवितो कोण तो समर्थ तुला. अरे जा, उद्या या वेळेला जेव्हा मरून पडशील त्यावेळेला कोण तुझा समर्थ तुला वाचवतो ते बघतोच. मंडळी 16-17 वर्षाचं मधुकराचं वय आहे, तरुण वय आहे. हा, अत्यंत उमदा स्वभाव आहे, अत्यंत सुंदर तेजस्वी असं रूप आहे. आणि अशा या तरुण लेकराला कुठल्या तरी घरासमोर उभं राहिल्यानंतर आतून आवाज ऐकायला, अरे जा, उद्या मरशील, तेव्हा कोण तुला वाचवतो ते पाहतो, कसं वाटेल? दचकला हो, पण भ्याला नाही. तुम्हाला सांगतो, मनाशी विचार करतोय, ऐसी ही मज शाप वाणी उच्चारिली असे कवणी. का आलो भिक्षे लागोनी म्हणून क्रोध आलासे. कोण बरं मला असा शाप देते? मी या सद्ग्रस्तांच्या घरापुढे भिक्षेला उभं राहिलो, ते त्यांना आवडलं नाही का? माझ्या येण्याचा त्यांना राग आला का? का म्हणून असं आहे, माझ्या येण्यानं त्यांचं अंतःकरण दुखावलं असेल, त्यांना संताप आला असेल, अंतःकरणात विकार निर्माण झाला असेल, तर तो विकार काढून जाणं हे माझं काम आहे. आपण रामदासी आहोत, रामदासांनी जिथे जायचं मंडळी त्या ठिकाणी आनंद निर्माण करूनच आलं पाहिजे. कुणाच्याही मनामध्ये संशय, कुणाच्याही मनामध्ये विकल्प, कुणाच्याही मनामध्ये क्रोधाधिक विकार हे निर्माण करून आपल्याला परत यायचं नाही आहे. समर्थांची आपल्याला शिकवण आहे तशी. तेव्हा जो कोणी माणूस मला उद्या मरेल असा शाप देतो त्याचा गैरसमज काढूनच आलं पाहिजे. म्हणून दिंडी दरवाजाच्या आत पाय ठेवला.
चारी बाजूनी ओसऱ्या उंच आणि मध्ये चौक वाड्याचा. तेव्हा आतमध्ये येऊन यानं डावीकडे पाहिलं. तो डावीकडच्या ओसरीमध्ये ग्रंथ बासनामध्ये लाल कापडात बांधून एकावर एक रचून ठेवलेले त्याच्या भिंती झाले आहेत 2 बाजूनी. मागची भिंत, एकीकडची भिंत. त्या मागच्या भिंतीला पांढऱ्या शुभ्र चादर घातलेल्या गादीवर, पांढरे शुभ्र लोड तक्के असलेल्या गादीवर एक अर्धवय उलटून गेलेला तेज पुंज असा शास्त्री, भव्य असं ते कपाळ आहे, श्मश्रू केलेलं मस्तक आहे, मस्तकावर भस्म लावलंय, कपाळी शिवगंध आहे, अंगावर भस्माचे पट्टे आहेत, गळ्यात दंडाला रुद्राक्षाच्या माळा आहेत, झुपकेदार मिशी आहे, गोमुखासन घालून बसलेत, डाव्या हातात पाटी आहे, उजव्या हातात लेखणी आहे, लेखणीनं पाटीवर काहीतरी आकडेमोड चाललेली आहे, आपल्याच नादामध्ये गुंग होऊन बसलेले असे ते अर्धवय उलटून गेलेले शास्त्री बुवा, तेज पुंज असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे पाहिलं, नमस्कार केला. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. महाराज नमस्कार असो, आपल्याला नमस्कार असो म्हटल्यावर त्यांनी चटकन डोळे वर करून पाहिलं. तो हा मुलगा पाहिला, तरुण. मधुकरांनी विचारलं, महाराज आत्ता मी रघुवीर समर्थ असा गजर केल्यानंतर तुम्ही मला शाप दिलात उद्या मरशील म्हणून. हे ऐकलं, त्या मुलाचं रूप पाहिलं, त्याचं लाघवी पण पाहिलं, त्याची नम्रता पाहिली, आणि महाराज आपण काय बोलून गेलो याचं शास्त्री बुवांना वाईट वाटलं. ते म्हणाले, नाही रे नाही बाळ, नसे शाप वाणी मुखी जाण माझ्या. मी तुला शाप दिला नाही, तुझं माझं काय वैर आहे, मी तुला काय शाप दे. मग आपण म्हणालात ना, उद्या जेव्हा मरशील तेव्हा कोण तुला वाचवतो ते बघतो. ते होय. हे बघ बाळ, मी ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी आहे. मंडळी, तो दीक्षित होता त्या गावचा. आणि ज्योतिषशास्त्राचा नुसता विद्यार्थी नव्हे, इतका प्रकांड पंडित होता की लोक असं म्हणत असत की आकाशातले ग्रह तारे यांनी दाखवलेल्या गतीप्रमाणे फिरतात. इतकं त्याचं गणित पक्क होतं ज्योतिषशास्त्राचं. तो माणूस म्हणतोय, बाळ मी ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी आहे. तुझा आवाज ऐकला आणि ध्वनी कुंडली मांडली. ती ध्वनी कुंडली मांडल्यानंतर ती कुंडली मला असं सांगते की हा आवाज ज्याचा आहे ती व्यक्ती 24 तासापेक्षा जास्त काळ जगणार नाही, म्हणून मी तुला. असं होय, मग काही हरकत नाही, मग काही हरकत नाही. म्हणजे माझ्या कुंडलीवरनं 24 तासाच्या आत माझं मरण आहे हे आपल्याला कळलंय. महाराज धन्यवाद आपल्याला द्यावे तेवढे थोडे. बरं झालं आपण मला सावध केलं. राहिला अल्प आयुष्य काळ, माझं थोडं काळ राहिला आहे आयुष्याचा 24 तासाचा. तेवढ्या वेळात मला जे साधून घेता येईल तेवढं साधून घेतलं पाहिजे. आपण सांगितलं म्हणून मला कळलं. आपले अनंत उपकार आहे. नमस्कार केला आणि निघाला महाराज परत. समर्थांच्या जवळ आलाय आणि समर्थांच्या जवळ येऊन झोळी रामासमोर ठेवून साष्टांग नमस्कार केला आणि साष्टांग नमस्कारून पाय धरून रडायला लागला. पाय धरून नुसता ओक्साबोक्षी रडायला लागलेला पाहिल्याबरोबर समर्थाने विचार केला, काय बरं झालं असावं. बाळ का म्हणून रडतोस, काय झालं, भांडण झालं का कुणाशी, कुणी काही तुला लागेल असं बोललं का, की घरून कुणाची प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा निरोप बिरोप आला का, रडायला काय झालं. तो म्हणाला, महाराज मला रडू द्या, हो मला रडू द्या. अरे पण रडण्याचं कारण एकच कारण, अंतरतील मज पाय उदयिक अंतरतील मज पाय. अंतरतील मज पाय. महाराज या पावलांचा आश्रय मला फक्त आता काही तासांपुरताच आहे. उद्या या वेळेपर्यंत
सुंदर नरतनु जाईल वाया, येईल यमती जशी जव घ्याया, करू तरी काय उपाय, करू तरी काय उपाय, करू तरी काय उपाय, महाराज माझ पाय उदयिक अंतरतील माझ, अंतरतील माझ पाय, माझ पाय, माझ पाय. उद्या हा नरदेह पडेल, यम मला त्याच्या गावी घेऊन जाईल, ही पावलं सोडून मला जावं लागेल. याचं मला फार वाईट वाटतं. म्हणजे रे, कोणी सांगितलं तुला तू उद्या मरणार आहे? यांनी वर्णन करून सांगितलं. अमक्या अमक्या घरी गेलो होतो, अशा अशा वर्णनाचे शास्त्री बुवा, त्यांनी मला सांगितलं की उद्या जेव्हा तू मरशील तेव्हा तुझा कोणी समर्थ तुला वाचवू शकत नाही. असं होय? समर्थांनी नाव घेतलं आणि समर्थ म्हणाले त्यांच्या घरापुढे तू भिक्षा मागायला गेला होतास काय? आणि त्यांनी हे भविष्य, मग गड्या काही तुझं खरं नाही. हो, अरे त्या शास्त्री बुवांनी सांगितलेलं भविष्य म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ते चुकीचं व्हायचं नाही. जाणार म्हणजे जाणार. असं मधुकरा, मरण जवळ आलंय आणि म्हणून तुला वाईट वाटत नाही. महाराज, मरण जवळ आले म्हणून मला वाईट वाटत नाही. आपणच मला शिकवलंय, आता अथवा शतवरुषाने जायाची ही काया. हे शरीर आज ना कधीतरी जाणारच आहे. त्याच्यामुळे मरण जवळ आल्याचं मला वाईट वाटत नाही. मग वाईट कशाचं वाटतं? वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, कवण पुण्य लाभ झाला सद्गुरु पाद पद्मांचा. माझं अनंत जन्मीचं पुण्य म्हणून समर्था, तुमच्या पावलांचा मला लाभ झाला. ही पावलं मला भेटली, आपण मजवर अनुग्रह केला. पण हे जसं अनंत जन्मीचं पुण्य फळाला आल्याची घटना आहे, त्याचप्रमाणे कुठल्या तरी जन्माचं माझं जबरदस्त पापही असलं पाहिजे, की जे पाप आता या पावलांपासून मला दूर ओढून घेऊन चाललं. कवण दुरी ते दुरी नेले, आहो कवण दुरी ते दुरी नेले, कृपेला मात्र मुकलो मी, कृपेला मात्र मुकलो मी, कृपेला मात्र मुकलो मी. किंवा असं तर नाही झालं महाराज, मी आपल्या पावलांजवळ कायम राहिलो नाही, या पावलांची सेवा केली नाही, म्हणून घडली नाही काही सेवा, आणि म्हणून गुरु देव रुसला का. महाराज, मला आपली सेवा घडली नाही म्हणून रागवलात का माझ्यावर? पण असं रागवू नका हो. आधिका घेतले जवळी, आहो आधिका घेतले जवळी, आता जाऊ कुणा ठाया, आता जाऊ कुणा ठाया, आता जाऊ कुणा ठाया. घडली नाही काही सेवा म्हणून देवा तुरुसला का. आधिका घेतले जवळी, आधिका घेतले जवळी, आता जाऊ पुन्हा ठाया. समर्थ म्हणाले असं काही नाही बाळ. मृत्यू न म्हणे हा हयपती, मृत्यू न म्हणे हा गजपती, आणि मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती भूपाळ आहे. ते कुणाला चुकवता येत नाही.
मी तुझ्यावर रागवलेलो नाही ना. मग माझी आपल्याला एक विनंती आहे, उद्या माझी जाण्याची वेळ येईपर्यंत आता मला एक क्षणभर सुद्धा या पावलांपासून लांब करू नका, मला आपल्या जवळ ठेवा. समर्थ म्हणाले राहा. आणि तुम्हाला सांगतो तेव्हापासून हा जे समर्थांच्या जवळ राहिला, जेवायला समर्थांजवळ, दुपारी वामकुक्षीला समर्थ पहुडले हा त्यांच्या पायाजवळ, दासबोध वाचनाच्या वेळेला बाजूला, संध्येच्या वेळेला बाजूला, संध्याकाळच्या कीर्तनाच्या वेळेला मागे, शेजारतीच्या वेळेला समर्थांच्या बगलेत. समर्थ झोपायला गेले हा पायाशी. दुपारपासनं समर्थांची सावली तरी समर्थांना एक क्षणभर सोडून गेलेली असेल, पण या मधुकरानं समर्थांना सोडलं नाही. कायम त्यांच्याबरोबर रात्रभर पावलाशी बसून राहिला, पायाशी बसून राहिला. रात्र गेली, दुसरा दिवस उजाडला. आणि समर्थ स्नानाला गेले, हाही त्यांच्याबरोबर गेला. स्नान करून आला. आता याची चुळबुळ सुरू झाली, भिक्षेची सेवा आहे आपल्याकडे, तेव्हा भिक्षेला जावं लागेल. समर्थांनी ती चुळबुळ पाहिली आणि समर्थ म्हणाले, आज भिक्षेला जाऊ नकोस. म्हटलं का? आज तुमचा लास्ट वर्किंग डे आहे पुंडली. आणि शेवटच्या दिवशी काम सांगत नसतात म्हणे, जाऊ नकोस भिक्षेला, माझ्याच जवळ थांब. बर. बसलाय महाराज समर्थांच्या जवळ. तो 10, 10:30, 11चा सुमार झाला. समर्थ म्हणाले, गड्या कालपासनं तू सारखा माझ्या जवळ आहेस, आणि सतत कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असलं म्हणजे माणसाला अस्वस्थ होतं नाही का? तसं मला झालंय. तेव्हा मला रात्री नीट झोप सुद्धा आली नाही. आता जरा घटकाभर आडवा पडतो, माझी घोंगडी अंथर. घोंगडी अंथरली. समर्थ आडवे झाले, डावा हात उशाला घेतलाय आणि डाव्या कुशीवर पडून समर्थ कुशीवर झोपले. आणि झोपता झोपता सांगितले, हे बघ, तुला काय मला नमस्कार करायचा असेल, निरोप घ्यायचा असेल तो आत्ताच घे. मला समजा झोप लागली आणि तुझी जायची वेळ आली तर जाताना मला उठवू नको. महाराज महाराज चाललो 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 असं उठवू नको, माझी झोप मोडू नको. आत्ताच काय जो निरोप घ्यायचा तो घे. नमस्कार केलाय महाराज. आणि समर्थ कुशीवर पडले आणि डोळे लावले. समर्थांनी डोळे लावल्याबरोबर पायाशी बसलेला हा यांनी हळूच समर्थांची पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि मृदुल हाताने ती समर्थांची पावलं चेपायला प्रारंभ केला. एकटक त्या पावलांकडे पाहतोय. सारखे सारखे डोळे भरून येत आहेत. कवण पुण्य लाभ झाला सद्गुरु पाद पद्मांचा. डोळ्यातली आसव पावलावर पडून समर्थांची झोप मोड होऊ नये म्हणून डोळ्यातलं पाणी मनगटानं निपटतोय. हळूहळू पावलं चेपीत बसलाय. तो वेळ पुढं पुढं सरकायला लागला. 12ला 2 मिनिटं कमी उरली आणि पडिली कभिन्न कृष्ण छाया. 12ला 1 मिनिट कमी राहिला आणि या घोंगडीवर समर्थांचे पाय मांडीवर घेऊन बसलेल्या मधुकराच्या अंगावर दाट काळी सावली पडली. ती काळी सावली कशाची? खाडकनवरती पाहिलं ते प्रत्यक्ष यमराज पुढे उभे आहेत, डोळ्यांनी खुणावतायत. चल. हा मोठा आज्ञाधारक उठायला गेला पण लगेच आठवलं समर्थांची पावलं मांडीत आहेत. जर उठलो तर पावलांची हालचाल होईल, समर्थांची झोप मोड होईल. पण पुन्हा बसला आणि त्या यमाला खुणेनं सांगतोय, थांब थांब, ही पावलं आहेत ना माझ्याजवळ, तेव्हा ही सोडून मला येता यायचं नाही. थांब. त्या यमानं मान हलवली, मला थांबता येणार नाही, चल लवकर. यांनी सांगितलं, मलाही येता येणार नाही, तुला काय करायचं ते कर. हा उठून येत नाही हे पाहिल्याबरोबर त्या यमानं आपल्या हातातला जो पाश होता तो खाडकन फेकला या मधुकराच्या दिशेनं. पण तो पाश मंडळी त्या मधुकराच्या कंठाला जाऊन भिडण्याऐवजी त्या घोंगडीपर्यंत आला आणि तिथंच नाचायला लागला. हा पाश पुढे जात नाही. यम खवळला, पुन्हा जवळ घेतला, पुन्हा फेकला.
पुन्हा घोंगडीपर्यंत. पाश घातलेला घोंगडीवर येत नाही हे जेव्हा मधुकरानं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं घोंगडी जादूची आहे. यमाचा पाश या घोंगडीवर येत नाही. मला असं वाटतं म्हणून तेव्हापासनं जाणाऱ्या माणसाला घोंगडीवर घालण्याची पद्धत सुरू झालेली असावी. की जीव जायची वेळ आली म्हणजे त्याला घोंगड्यावर काढून ठेवतात. का तर म्हणे घोंगड्यावर यमाचे पाश येणार नाही. पण ती समर्थांची घोंगडी होती, त्याच्यावर पाश आला नाही. आपण घातलेली घोंगडी अशी 15 मिनिटं अगोदरच पुंडली. आपल्या घोंगडीचा प्रभाव वेगळा, त्यांच्या घोंगडीचा प्रभाव वेगळा. हा काय तिसऱ्यांदा पाश घातला तोपर्यंत 12 वाजून 1 मिनिट झाला. वेळ संपली महाराज. आणि वेळ टळून गेल्यानंतर यम थांबत नाही. पाय आपटीत चडफडत यम गेला निघून. सावली याच्या अंगावरची गेली आणि मग समर्थाने डोळे उघडले. काय रे मधुकरा, गेला नाहीस अजून? नाही महाराज, आलो होतं बोलावणं, पण ही पावलं धरून बसलो होतो ना, मग जाणार कसा मी? असं होय. मग समर्थ हे नाही म्हणाले की मग माझ्या पावलांचा प्रभाव आहेच तसा. समर्थ म्हणाले गड्या, काही असो, यम येऊन गेला, त्याला तुला नेता आलं नाही याचा अर्थ असा आहे कसा? यमाच्या मनात होतं तुला न्यावं, पण माझ्या रामाच्या मनात होतं तुला इथंच ठेवावं. माझ्या रामाची इच्छा यमाच्या इच्छेपेक्षा मोठी आहे. बाळ, त्या यमाची सावली तुझवर पडली, जा गंगेत स्नान करून ये. गंगेत स्नान करून आला. ती झोळी घे कुंटीवरची, आणि वेळ जरी टळलेली असली तरी भिक्षेला जा. आणि काल ज्या घरी गेला होता त्याच घरातून फक्त भिक्षा घेऊन ये. निघाला महाराज मधुकर आणि त्याच शास्त्रीबुवांच्या घरापुढे आलाय. आणि आजही श्लोक म्हटला, समर्थाची सेवका वक्र पाहे, अन असा सर्वभू मंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीने, अनुपेक्षी कदा राम दासाभिमान. शास्त्री बुवांनी आवाज ऐकला, पुन्हा कुंडली मांडली, ध्वनी कुंडली. कुंडली सांगते हा माणूस मृत आहे. मग मेलेला असूनही आवाज ऐकायला येतो, काय पिशाच चाल का काय? म्हणून ताडकन उडी मारली ओसरीतनं खाली. हातात पाठी आहे, त्या पाठी सहितच आले. दिंडी दरवाजाच्या उमऱ्यावर उजवा पाय ठेवला, कमरेपासून बाहेर वाकले. आणि कोण आहे? बोलणारा, श्लोक म्हणणारा. म्हणून पाहतायत ते कालचंच पोरग समोर उभं हसत. मुलगा तर तोच दिसतोय. कुंडली पाहिली, कुंडली पण तीच आहे. मग हा जिवंत कसा? हे पाहिल्याबरोबर शास्त्री बुवांच्या डोक्यात प्रकाश पडला. ती हातातली जी पाटी आहे ती पायाच्या गुडघ्यावर फाडकन फोडली, तिचे 4 तुकडे केले, फेकून दिली आणि येऊन मधुकराला घट्ट मिठी मारली. बाळ, तू जे म्हणालास तेच खरं आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्वभू मंडळी यम सुद्धा नाही. मला घेऊन चल. म्हणून त्या शास्त्री बुवांना मधुकर घेऊन आला. समर्थांनी त्यांचं स्वागत केलं, यथोचित सत्कार केला. आणि अशा प्रकारचं भविष्य पुन्हा तुम्ही सांगत जाऊ नका, असा गोड उपदेश शास्त्री बुवांना केला. मला आपल्याला सांगायचं एवढंच आहे की सज्जनांच्या सहवासानं, सज्जनांच्या जवळ गेल्यानं मंडळी आयुष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण होतं. आणि मर्त्य असलेलं हे आयुष्य अध्यात्मशास्त्राच्या विधायक कार्याच्या उपयोगाला येतं. म्हणून पूर्वरंगसूत्र श्लोकातले उद्गार अगदी खरे आहेत. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
श्रीमद सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर